हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमध्ये समिती गठीत करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ही माहिती दिली। गाव पातळीवर ही समिती आता गठीत करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। या संदर्भात लवकरच गाव पातळीवर अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण सुद्धा होणार असल्याची माहिती आहे। 17 सप्टेंबर अर्थात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जवळ आलेला आहे आणि याच दिनाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासन कामाला लागलेले आपल्यासोबत स्वतः छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आहेत। सर, या वर्षीचा कसा असणार आहे एकंदरीत मुक्ती संग्राम दिन आणि काय काय नियोजन केलंय? या वर्षीच्या मराठवाडा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे। त्याच दिवशी आम्ही जिल्हाभरामध्ये 75,000 महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हैदराबाद गॅजेटेर लागू करण्याच्या संदर्भात गाव पातळीवरती समिती स्थापन करण्याचा निर्णय झालाय। तर ती कसा निर्णय झालेला आहे, समितीने कुठले कामं करायचे आणि त्यांचं आपण प्रशिक्षणही घेणार आहात नजीकच्या काळात, याबद्दल काय सांगाल? 2 सप्टेंबरला जो शासन निर्णय आलेला आहे त्याच्यामध्ये जी ग्रामस्तरावर समिती गठीत केलेली आहे त्याच्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी आहेत, ग्राम विकास अधिकारी आहेत, ग्राम कृषी अधिकारी आहेत। यांची जी समिती आहे त्या समितीकडे अर्जांची माहिती दिल्यानंतर त्यांनी स्थानिक पातळीवर एक चौकशी करायची आहे आणि त्या चौकशीच्या अनुषंगानं जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भामध्ये जे काही पुरावे लागणार आहेत त्या पुराव्याचा ताळमेळ घालून त्याचा एक अभिप्राय, एक रिपोर्ट त्यांनी त्या सक्षम प्राधिकरणाला द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी त्यांचा अभिप्राय जो येईल त्याच्या अनुषंगानं मग त्या प्रमाणपत्र द्यायचं का नाही द्यायचं याच्या संदर्भात संबंधित उपविभागीय अधिकारी निर्णय घेणार आहेत। तर एसडीओना प्रमाणपत्र देण्यासंदर्भामध्ये मदत करण्याकरता ही समिती आहे। आता कालच शासनाने त्या समितीचं प्रशिक्षण घ्यावं असं निर्देशित केलेलं आहे आणि त्या प्रशिक्षणाची आम्ही तयारी करतो आहोत। उद्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आम्ही ते प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। त्या प्रशिक्षणामध्ये कारण ही जी मंडळी आहे या समितीतली यांनी या संदर्भातलं काम पूर्वी केलेलं नाही आहे, त्यामुळं नेमकं पुरावे कसे तपासायचे, ताळमेळ कसा घालायचा आहे, लिंक कशी लावायची आहे, रिपोर्ट कसा द्यायचा आहे याच्या संदर्भामध्ये त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। त्याच्या संदर्भातली SOP काल येणार होती शासनाकडून, विभागीय आयुक्त सराकडून, ते काल उशिरापर्यंत आली नाही। आज ते आम्हाला मिळेल आणि त्यानंतर नेमकी काय प्रोसिजरल राहील पार्ट तो आम्ही आपल्याला आणि त्यांना पण आम्ही कळवू। तर हे होते छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केले की येणाऱ्या 17 सप्टेंबरला 75,000 विद्यार्थी महाराष्ट्र गीताचं गायन करणार आहेत। कॅमेरामन संतोष सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।